नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आणि आपले व्हिडिओ पाहताय ना? पहा, सध्या आपण दोन्ही बैल आहेत, आणबान शान, टिट्टू आणि रुद्रा. तर आज अड्डा आहे काकडवाला आणि इथे आपण आता त्या शर्तीनं जाणार आहोत. बिंजोडच्या शर्ती आहेत आणि इथे आपली दोन्ही बैल तिथे धावण्यात. पहिला तर आपला घरचा साज फेरा टाकणार आहे. त्यानंतर आपण धोनीतला जो मिस्टर इंडिया जो आहे त्याच्यावर आपली टिट्टूची लढत होणार आहे. आपल्या टिट्टू बरोबर पळणार आहे प्रशांतदादाचा सुंदर. आणि आता सध्या आपण आहोत आपल्या जी देवता आहे तिच्या चरणी आपली दोन्ही बैल नतमस्तक होण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. हे सगळं राहुलदादा म्हात्रे यांच्यात आपण हे करत आहोत. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल तर आता आपण हे जे देवता आहे तिथे आपण आपल्या बैलांवरून नारळ काढून मग तो फोडून मग त्यातलं जे खोबरं जे असतं ते आपण दोन्ही बैलांना देऊन मग आपण आपली जी बैलं आहेत ही गाडीमध्ये भरणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय टिट्टू आहे आणि पुढे आता गेला तो रुद्रा आहे आणि ह्याची सगळ्या गोष्टी हा राहुलदादा करत आहे तुम्ही बघताय तर. आणि इथून मग अड्ड्यावरती आणि हा आजचा अड्डा बिंजोडची शर्यत आपण जिंकणारच आहोत यात काही शंका नाही. काय तुम्हाला माहिती आहे टिट्टू हा बिंजोडचा बादशाह आहे. रुद्राबद्दल काय सांगायचं तर आता झालेलं आहे. इथून आता आपण टेम्पोमध्ये जाणार आहोत. दोन्ही बैल आपण टेम्पोमध्ये भरायची आहेत. मी स्वतः टेम्पो चालवणार आहे. आपल्याबरोबर गुड्डू आहे आणि तुम्ही बघत असाल तर आपला कोटा सांभाळणारा काय त्याचं नाव राजू आहे, टोनगे आहे. आणि हे आता आम्ही बैल घेऊन चाललो टेम्पोकडे. कारण टेम्पोला कसं बैल जर चढवायचे असतील तर जरा कसा उंचवटा लागतो आणि जिथे आम्ही टेम्पो लावला आहे तर इथे जरा उंचवटा आहे आणि इथे मग कसं आपली जी बैल आहे ती सहजरित्या आतमध्ये जातील. तर राहुल म्हात्रे बैल भरतायत. हा बघा आपला राजू खूप मेहनत घेताना असं वाटतं की विहिरीतून पाणी काढतोय. तर आणि आता हा आलाय तो रुद्रा टिट्टूला बांधून झालेला आहे. आता आपण गाडी भरून डायरेक्ट तुम्हाला आता मी गाडी चालवणार त्यामुळे व्हिडिओ करता येणार नाही. डायरेक्ट तुम्हाला अड्ड्यातले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. चल तुर्तास भेटू अड्ड्यावरती. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय काकडवरच्या अड्ड्यावरती. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय रुद्रा चाललाय, त्याला घेऊन दीपा आहे आणि तुम्ही मालक स्वतः धावत चाललेत. बघताय तुम्ही नितेश दादा धावत चाललाय. कारण कसं आहे एक फेरा टाकायचा आहे आपल्याला, त्यासाठी धावपळ चालू आहे. आणि आपले सगळ्यांचे लाडके इट्टू नाना हे सुद्धा धावत आहेत. मी थोडंसं धावायला सांगितलं जरा धावा. आणि आता आपण टिट्टूला घेऊन आणि रुद्रा ही आता आपण एक फेरा टाकणार आहोत त्यासाठी घेऊन चाललो आहे. पेटी कॅरी आहे, जयेश आहे, गुड्डू आहे, पांड्या आहे, टोनगे आहे. पेटी वन साईड पकडतो टिटूला तसा आमची जरा फाटते म्हणा. आणि आता आपण फेरा टाकणार. तो फेरा पण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आहे, नक्की पहा तुम्ही. तो खूप उत्साह असतो टिटू बरोबर टिटूची शर्यत बघायचं. आणि आपल्या घरचा आणि हेही बघा आपला घरचा साज कसा पळतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की कमेंट आली पाहिजे घरचा साज पळतोय तर. मित्रांनो, आता तयारी टिट्टू आणि सुंदर यांची लढत होणार आहे. जे खोनी गावचं मिस्टर इंडिया जो आहे त्याच्याबरोबर. तर त्याची आता तयारी चालू आहे. स्वतः मालक नितेश म्हात्रे, मोहित म्हात्रे दिसतोय, पेटी आहे, टोणग्या पाटी आहे, त्याच्यानंतर निशांत आला आहे, परत मोहित सुतार आहे, गुड्डू दिसतंय तुम्हाला, आपला सिद्धेश आला होता, त्याच्यानंतर सुमित भोईर आलेले आहेत, स्वतः सेठ उपस्थित आहेत. तिकडे राहुल म्हात्रे आहेत, इकडे आयुष आहे, मुन्नी आहे, जयेश म्हात्रे, सगळी आपली जी मंडळी आहे ही टिट्टूची जेव्हा लढत असते किंवा शर्यत असते तेव्हा नक्की असून. हा आहे सुंदर, प्रशांतदादाचा सुंदर, एक नामांकित बैल. आणि आत्तापर्यंत जेवढे अड्डे झाले तिथे ते सुंदर आणि टिटू जर गाडी एकत्र पळाली ती आजपर्यंत गुलालाशिवाय परत आलेली नाही. हा दोघांचा रेकॉर्ड आहे. आणि खरं तर दोन्ही बैल सुंदर तसा दिसायला शांत वाटतो. स्वतः प्रशांतदादा समोर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय.
आणि दोन्ही मालक नितेश दादा आणि दोन्ही मालक गाडी झुंपण्याचं काम करतात मित्रांनो. आणि ही लढत अत्यंत अटीतटीची लढत होणार आहे मित्रांनो. ही लढत नक्की पहा तुम्ही. इकडे आपला बिंजोडचा बादशाह टिटू चौथा मैदानात, इकडे इटू नाना, त्याच्यानंतर चेतनदा आलाय, बरीचशी मंडळी आलेली आहे. आणि टिट्टूची शर्यत असली म्हटली आणि तर आपली मंडळी ही सगळी येत असते. तर आता गाडी झुंपून जो देव केला जातो तो देव स्वतः इटू नाना करतोय. ते करून झाले की आपण खाली पाठीवरती सुट्टीवरती आपण इथून निघून जाऊ. तर मित्रांनो चला निघालोय आपण सुट्टीवरती. मोहित सुतार स्वतः चकड्यावरती बसलेत आणि तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात लोक आणि बैल या ठिकाणी आले होते. बघताय म्हणजे अक्षरशः लाईन लागले, लाईन बघा ना. प्रत्येकजण आपली आता माझी लढत कधी होणार, माझी लढत कधी होणार अशा प्रकारची, आणि त्यात बघणाऱ्यांची संख्या खूप आहे, ते सुद्धा तिथे आहेत. आणि खूप म्हणजे तुफान गर्दी असते. काकडवाडीच्या अड्ड्याला मी पहिल्यांदाच गेलो होतो पण खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकता. आम्ही जवळजवळ आमची जी टिट्टूची गाडी जी होती तीच पळण्यासाठी जी आली ती जवळजवळ दीड तासाने आली होती. तर त्यामुळे आपल्याला तो थोडीशी वाट बघावी लागणार आहे. आणि मी मुद्दामच हे थोडं व्हिडिओ जे घेतलेत एक्स्ट्रा हे जे काही ह्याच कारणाने की बाबा रे आपले बैल दिसतं आहेत, इतरांची पण बैलं आहेत ती दिसावी. तसं काय आपण लोकांसारखी पार्शियलिटी करत नाही. आमचं असं आहे की जसं आपण पुढे जाणं तसं इतरांनी पण आपल्याबरोबर यावं. आम्ही कोणाला हे करत नाही. आणि आता आपली अजूनही आपला नंबर आलेला नाही बघा ना. कसं लाईनीत शांतपणे आणि एकदम काकडवाडीचा अड्डा असं मला तरी वाटलं की एकदम शिस्तबद्ध असा अड्डा होता. आणि बघू शकता आणि तुफान अशी गरमी, उन्हाच्या म्हणतात ना उन्हाच्या लाहीने पाय माझे काय डोकं पण माझे भाजत होतं. नुसतं पाणी, किती पाणी पिया तरी. दीपेशनी बर्फाची अरेंजमेंट केली होती आणि ती पाण्यात टाकलं होतं, त्यामुळे किती पाणी पिलं तर परत ते औषध वाढत होतं. आणि आता हे बघा की जवळपास इथे जवळपास 250-300 गाड्यांची लाईन लागली होती दोन्ही बाजूला, डावी साईड उजवी साईड. आणि खूप गर्दी होती. आणि हा सुट्टीचा थरार पण बघायला अनुभवायला खूप भारी वाटलं की जेव्हा गाडी सुटते तेव्हा जो पंच जो असतो तो दोन्ही गाड्या लाईनीत उभ्या करतो. त्या लाईनीत उभ्या झाल्यानंतर मग एकत्र गाडी सुटते. जो काही उडी असते ना बैलाची ती पाहण्यासारखी असते. आणि आत्ता जे आपण व्हिडिओ जो बघतोय हा आपला रुद्र नाही सॉरी टिट्टू आणि सुंदर विरुद्ध मिस्टर इंडिया. आणि मला वाटतं मिस्टर इंडियाबरोबर जो बैल धावणारा आहे तो पुण्यातला मुळशीचा बैल आहे. आणि एवढी मोठी शर्यत आहे की खरंच की टिट्टू ही शर्यत आम्हाला माहिती आहे तो जिंकणारच. पण तो टिट्टू आहे, तो शिस्तीचा वास्य आहे. आणि शर्यत सुटलेली आहे. तुम्ही बघू शकता टिट्टू कशा प्रकारे पळतोय एका रेषेत. तुम्ही व्हिडिओ जर बघत असेल बघा, एका रेषेत ना इकडे ना तिकडे. तर सुंदर अशी गाडी आपला टिट्टू घेऊन जातोय, तुम्ही बघू शकताय. आणि फायनली टिट्टूने ही गाडी जिंकलेली आहे. ही बिंजोडची शर्यत टिट्टू आणि सुंदरने जिंकलेली आहे. खूप मोठा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसेल. स्वतः मोहित आणि पेटी आहे आणि स्वतः राहुल म्हात्रे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघत असाल. सो तो येतोय. आपण शर्यत जिंकल्यामुळे जो चेहऱ्यावरती त्यांचा आनंद आहे ना तो खूप उत्साही असा आनंद असतोय. आणि प्रत्येकजण आता गाडी आपण जिंकलोय, शर्यत जिंकलोय, त्यामुळे सगळेजण आता फोटो काढायसाठी येतील. आणि ते जे फोटो काढायला व्हिडिओमध्ये आलेले आहेत ते सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर मी काही सगळ्यांची नावं सांगत बसणार नाही आहे. पण मित्रांनो विशालदादाचं नाव घ्यावं लागेल. एक नामांकित अशी व्यक्ती आहे विशालदादा. आणि तुम्ही बघू शकता आता प्रत्येकजण इथे बघा तृतीयपंथीसुद्धा भेटीला आलेले आहेत. तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून. आणि गुड्डूने गुलाल उधळला आहे मित्रांनो. बिंजोडचा बादशाह काय असतो ते टिट्टूकडे पाहून बघावं. खरंच सांगतो की टिट्टू हा खरंच बिंजोडचा बादशाह आहे.
फक्त एवढंच की आत्तापर्यंत त्यांनी एवढ्या बिनजोडच्या शर्यती जिंकल्या आहेत, फक्त एवढंच की कोणी ते आतापर्यंत ते कोणाला कळलं नसेल. पण मी स्वतः आता गेली वर्षभर मी बघतोय, म्हणून मी विचार केला की माझं जरी कंटेंट कॉमेडी असेल, माझा जॉनर जरी कॉमेडी असला तरी माझ्या मित्रांची बैलं म्हणजे ती आपली बैल आहे, ह्या बैलांचे व्हिडिओ मी करणार. किती काही असो, मग भले मला त्याचं यूट्यूबकडून पेमेंट येऊ न पेऊ त्याशी मला घेणं देणं नाही, किंवा माझे व्हिडिओ चालूत न चालूत, पण मी करणार आणि ते मी करतोय. आणि खरंच सुंदर. आणि असंही मी अड्ड्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा मी कधी कधी बैल पकडलेला असतो किंवा बैलाच्या मागून चालत असतो, लोक म्हणतात अरे हा रुद्र आहे ना, अरे हा टिट्टू आहे ना, अरे खूप अभिमान वाटतो यार. अशा आपल्या बैलांनी नावं केलेली आहेत. तर खरंच ग्रेट आहेत नितेश म्हात्रे, विटू काका आहेत, आणि ज्याच्या नावाने पळतात तो स्नीप पप्पू म्हात्रे. अशी ही दोन्ही कुंभारखंड पाड्याचे शान. टिट्टू रुद्रा ग्रुप अरबवाडी असेल, वरतीसुद्धा खालतीसुद्धा ह्या दोन्ही बैलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपली नावं कोरलेली आहेत. आणि प्रत्येक चाहत्यांच्या मनावरती हे दोन्ही बैल राज्य करत आहेत. तर आता सध्या फोटोशूट चालू आहे, तुम्ही पहा. त्यापर्यंत मी थांबतो. पुढचा थोडासा पार्ट चेंज असेल, त्याच्यात मी काहीतरी बोलेन. तर धन्यवाद. इथे ज्याच्या हातात मोबाईल तो किंग. मग त्याला इथून हे ऑर्डर सोडणार, फोटो काढ आणि प्रत्येकजण येणार फोटो काढायचे. आपण ते फोटो काढायचे, त्यात पण ते फोटो व्यवस्थित आले पाहिजेत. स्वतः मालक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता फोटो काढ सांगायला. आणि आपला बैल जिंकल्यानंतर तो आनंद असतो, तो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. बाकीची मंडळी आपले सगळे टिपूचे फॅन म्हटल्यापेक्षा टिपूवरती प्रेम करणारे सगळेच मंडळी आहेत. मोहित आहे, ज्याला आपण कल्याणीताई म्हणतो, गुड्डू, गॅरी, हे माझे करचल, दीपेश म्हात्रे आहेत. आणि आता चाललो आपण, शर्यत जिंकलोय तर आता आराम करण्यासाठी राजे चालले झाडाखाली सौता पेटी घेऊन. तर मित्रांनो, मला तर आवडतं आपल्या बैलांचे व्हिडिओ करायला, आणि मी सध्या ते चालू केलेलं आहे. जिथे जिथे अड्डा असेल तिथे ते मी व्हिडिओ करणार आहात, आणि ते मी ते पोस्ट करतोय, ते तुम्ही पाहताय. पण तुम्ही कमेंट करत नाही, तुमच्या प्रतिक्रिया कळवत नाही. तुम्ही सांगा आमची जी बैल आहेत ती सध्या धावत आहेत, तर तुम्हाला कशी वाटली, त्यांच्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.